नाना पटोले तर म्हणाले की आपलं सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं हे गुजरात दर्जिणं आहे. आता नाना पटोलेंच्या या आरोपावरनं काय म्हणायचं त्यांना, म्हणजे एक असा नेता जो प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार राहिलेला आहे, तो असे बेलगाम आरोप करतो, त्याला काहीच अर्थ नाही. मुळात ही बसची अरेंजमेंट त्याची व्यवस्था कोण करतं, सरकारने केलेली आहे का, याचं काही भान नाही. आपल्याला बोलायचंय सरकारवर काहीतरी आणि त्यासाठी बसचा आधार घेऊया. एक चांगला प्रसंग घडतोय. रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे, त्याच्या कर्णधार पदाखाली आपण एवढं एक वर्ल्ड कप विजय मिळवलेला आहे. ते सगळे खेळाडू महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मुंबईत येत आहेत, इकडचे सगळे लोक खुश आहेत, त्यांचं चांगलं स्वागत करावं, कौतुक करावं, तर ते नाही. तोंड वाकडं करून पहिल्या प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये तोंड वाकडं करायचं आणि किरकिर करायची. याच्या पलीकडे जर राजकारण जात नसेल तर त्याला काय म्हणणार. नाना पटोलेंचा आरोप तर हास्यास्पद आहे. म्हणजे एका एवढ्या ही अरेंजमेंट मुळात बीसीसीआय करत असतं, भारतीय क्रिकेट बोर्ड करत असतं. वानखेडेवर जे काही मॅच होतात, वेगवेगळे सामने होतात, यांचं आयोजन बीसीसीआयच्या अधिपत्याखाली होत असतं. सरकारचा काही संबंध नाही.